नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विश्वनाथ सुरडकर, राहणार सावरला, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. इथून आपल्याशी शेतकरी मित्राशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. मला आपल्या सर्व शेतकरी बांधवांवर विश्वास आहे की आपण माझा व्हिडिओ बघून, माझी शेती बघून माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर फॉरवर्ड करणार. मला आपल्या शेतकरी बांधवांवर सर्व विश्वास आहे, म्हणून मला असं वाटलं की आपण आज आपल्या शेतकरी बांधवांसोबत काहीतरी शेअर केलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. या अनुषंगाने आज मी आपल्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा, कमेंट करा, अशी मी आपणास विनंती करतो. आणि मी आता आपल्यासाठी 2 शब्द या ठिकाणी सांगणार आहे. ते आपण, मला व्हिडिओला हेच सांगायचं आहे की माझ्यासारखा एक दिव्यांग अपंग शेतकरी जर शेती करत असेल, चांगलं उत्पन्न काढत असेल, तर आपल्यासारख्या शेतकरी बांधवांनी का शेती करू नये, शेतीकडे का वळू नये, हे सांगण्यासाठी मी आज आपल्याशी संवाद साधत आहे. मित्रांनो, शेतीशिवाय पर्याय नाही. शेतकरी राजा हा जगाचा अन्नदाता आहे, जगाचा पोशिंदा आहे. मग माझ्यासारख्याला जर असं वाटत असेल की आपण शेती केली पाहिजे, शेतीकडे वळलं पाहिजे, आणि आपल्या सर्व जीव जनावर असतील, मानव असतील, या सगळ्यांसाठी आपण अन्नधान्य पिकवलं पाहिजे, आणि त्याच्यामधून 2 पैसे आपल्याला कसे मिळतील याकरता आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून आज तुम्ही बघताय, हे माझी शेती आहे, ही केळी लावली आहे मी. आज या केळीला पूर्ण 8 महिने झालेत. आज तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघू शकता की माझ्या केळी पिकाची कशी निस्वन झाली आहे. तुम्ही तिकडे पाहाल, तिकडे सर्व झाडांनी घळं आपल्याला दिसत आहे, आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा माल मी या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून बघताय ना तुम्ही सगळेजण, तर बघा, माझ्यासारखा एक अपंग व्यक्ती, एक अपंग शेतकरी या ठिकाणी शेती करतोय, आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न या ठिकाणी काढण्याचं धाडस आपल्यासमोर एक निर्माण करतोय, दाखवतोय आपल्याला. तर आपणही सगळे शेतकरी मिळून आपल्या शेतीकडे वळलं पाहिजे, आणि आपल्या शेतीमधून चांगलं उत्पन्न मिळवलं पाहिजे, आणि जगाला आणि सर्वांना दाखवून दिलं पाहिजे की आम्ही शेतकरी देखील कसल्याच ह्याच्यात कमी नाही. मग माझ्यासारखा अपंग शेतकरी जर शेती करत असेल तर आपण का करू नये, अशी मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. शेतकरी मित्रांनो, मी आपल्याला अगोदर सांगितलं आहे की केळी पिकामध्ये उत्पन्न भरपूर आहे. म्हणून मला असं स्वतःला वाटलं की आपण बी शेती केली पाहिजे, आणि शेतीमध्ये केळीचं रोप याची लावण केली पाहिजे. म्हणून मी केळीची लागवड या ठिकाणी केली आहे. आणि तुम्ही हे बघताय की माझ्या केळीची आज निस्वन पूर्णता झालेली आहे, आणि तुमच्या समोर मी हे लाईव्ह व्हिडिओ बनवतो. याचं कारण असं आहे की माझ्यासारखा एक अपंग व्यक्ती, अपंग शेतकरी जर केळीची लागवड करून केळीचं उत्पन्न चांगलं घेत असेल, तर तुमच्यासारख्या सदृढ शेतकऱ्यांनी का करू नये शेती, का उत्पन्न घेऊ नये? कितपर्यंत आपण नोकरी, कंपन्यामध्ये काम करणार, किंवा आपण नोकरीच्या आशेवर आपलं जीवन जगणार? तर माझं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्याच्याकडे शेती आहे त्यांना शेतीकडे वळलं पाहिजे, आणि शेतीसोबतच आपण एखादा जर जोडधंदा करता आला तो देखील केला पाहिजे. शेतीमधून उत्पन्न चांगलं मिळतं, हे तुमच्या समोर हे उदाहरण आहे. माझ्यासारखा हातपाय नसलेला शेतकरी एक शेती चांगल्या प्रकारे करू शकतो, केळीचं उत्पन्न घेऊ शकतो, तर आपण का घेणार नाही? म्हणून माझी आपल्याला सगळ्याला विनंती आहे की माझा व्हिडिओ बघून हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याला तो दाखवला पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे की माझ्यासारखा
शेतकरी शेती करतो तर चांगल्या शेतकऱ्यांना का करू नये. म्हणून माझी विनंती आहे सर्वांना की हा व्हिडिओ सर्वात जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.